संस्कृतीची रीत अशी की सदैव तत्पर आतिथ्याला. संस्कृतीची रीत अशी की सदैव तत्पर आतिथ्याला. कार्यसिद्धीच्या मानकऱ्यांनो शब्दफुलेही स्वागताला. शब्दफुलेही स्वागताला. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. विद्येची आराध्य दैवत मा सरस्वती, स्वराज्य जननी राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना मी अभिवादन करून स्वर्गवासी शांतारामजी बाबन गावंडे स्मृती प्रतिष्ठान बाबुळगाव जहा अंतर्गत आनंदी किड्स स्कूल बाबुळगाव जहा आनंदोत्सव वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे, पालकवर्ग, शिक्षक वृंद तसेच सर्व विद्यार्थ्यांचे मी मयुरी दैभाते आणि मी श्रावणी काळे सहर्ष स्वागत करते. स्नेहसंमेलन म्हणजे कलाविष्कार. स्नेहसंमेलन म्हणजे सुप्त गुणांचे आणि स्नेहसंमेलन म्हणजे निर्मळ आनंद. आपल्या संस्थेचे सचिव माननीय श्री दिगंबरजी गावंडे सर, कोषाध्यक्षा वैशाली गावंडे मॅडम, मुख्याध्यापिका शीतल मते मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी दीपप्रज्वलन करावे. पंक्ती जपून ठेवा, अंधार फार झाला. थोडा उजेड ठेवा, अंधार फार झाला. असाच अंधेराचा सावट इथल्या प्रत्येकाच्या मनातून दूर व्हावे या दिव्यत्वाच्या ज्योतीने. प्रत्येकाच्या जीवनात प्रकाशमयी वाट यावी असा दीप प्रज्वलन सोहळा संपन्न होतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. अंगणामध्ये तुळस, शिखरावरती कळस, अतिथी देवो भव हीच तर आपल्या महाराष्ट्राची खरी ओळख. स्वागताचा हा सोहळा मनामनात अभिमानाची रुंजी घालतो आहे. कर्तृत्वाने नटलेला मंचही आज मान्यवरांच्या सन्मानासाठीच आतुरतो आहे. स्वागताच्या धाग्यामध्ये मणी आपलेच गुंततो आहे. स्वीकार व्हावा कर्तृत्वाच्या सन्मानाचा आपल्या, हेच मागणे आज मागते आहे. फूल फुलत आहे, कळी उमलत आहे, अशा या आनंदाच्या वातावरणात आजच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. आता वेळ आली आहे, आपण अगदी आतुरतेने वाट बघत होतो त्या मेन इव्हेंटची. थांबा थांबा टीचर, केवळ आपणच वाट बघत होतो तो इव्हेंट तर नाही बरं का. ज्या इव्हेंटची आपले सर्व आनंदी किड्सचे चिमुकले तसेच सर्व आपले स्टाफ आणि आपल्यापेक्षाही उत्साही असणारा हा पालकवर्ग. हो हो, अगदी बरोबर. आता माझ्या पण डोक्यात हेच आलं पालकांची उपस्थिती पाहून. मलाही समोरचा कार्यक्रम लवकरात लवकर सुरू करण्याचा उत्साह आला आहे. चला तर मग होऊन जाऊ द्या जोरदार टाळ्या. उत्साह तर आलेलाच आहे टीचर, पण हाच कार्यक्रम एवढा उत्साह आणि यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आपण आपले बुद्धीचे दैवत श्री गणेशाला प्रार्थना करून आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा श्री गणेशा करूया. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सर्वप्रथम कुठल्याही गोष्टीला निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी आपण आवाहन करतो ते म्हणजे गणरायाचे. सफल कलेचा उद्गाता तू विद्यांची देवता. सफल कलेचा उद्गाता तू विद्यांची देवता. निर्विघ्न पार पाडसी सदा, हे गणपती बाप्पा मोरया. कोणत्याही शुभ कार्यारंभी ज्ञानस्वरूप विघ्नहर्ता श्री गणेशाची आराधना करणे ही आपली परंपरा प्रथा आहे.
कारण गुणाचा मुळारंभ तो निर्गुणाचा आधी अनंत आहे, सगुण साकार आहे आणि या रंगमंचावर वावरणार आहे एक कलाकार म्हणून. चला तर मग अर्चना करूयात त्याच ईश्वर अंशांची, अर्थात बुद्धीचा अधिष्ठता असलेल्या या आपल्या आराध्या देवताला, लाडक्या बाप्पाला आपल्या नृत्यातून मनोभावे वंदन करण्यास येत आहे इयत्ता 7वी व 6वीचे विद्यार्थी. तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आमच्या बालकलाकारांसाठी. पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उदिशेंदुराची, कंठी झळके मार मुक्ता फळांची. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती, दर्शक मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव.
देवाच्या जय जयकाराने मन अगदी प्रसन्न झालंय. गणरायाच्या स्वागताने झाला या कार्यक्रमाचा आगाज. गणरायाच्या स्वागताने झाला या कार्यक्रमाचा आगाज. जरा जोरदार होऊ द्या टाळ्यांचा आवाज. श्रावणी दीदी, हा बोल ना. तुला कापूस कोंड्याची गोष्ट सांगू? अरे वा, सांग ना, मला नक्कीच ऐकायला आवडेल. सांग ना, तुला कापूस कोंड्याची गोष्ट सांगू? अरे हो ना. अरे हो ना काय बोलतेस? तुला कापूस कोंड्याची गोष्ट सांगू? तू थांब बरं थोडा, आधी आपण पुढचं गाणं पाहूया. तुला एक गोष्ट विचारू? विचार की. तुला एखादी गोष्ट हवी असते, तू कोणाला मागतेस? आईला. आईने दिली नाही तर? बाबा, दादा, ताई. आणि यापैकी कोणीच दिली नाही तर मग आपला हक्काचा मामा आहे की. आपले सर्व हट्ट पुरवणारी एकमेव व्यक्ती म्हणजे मामा. हो, खरंच. तू जाते की नाही मामाकडे? अरे मी तर नेहमी जात असते. मामाच्या गावाला जाण्याची मज्जा वेगळीच असते. अगीन गाडीमधून मागे पडणारी झाडे, मामाच्या गावाची सोन्या चांदीच्या बाजारपेठांची शोभा, सुगरण मामीच्या हाताचे नवीन नवीन पदार्थ, ही वेगळीच गंमत असते ना. मामाचे अस्तित्व फक्त एवढ्यापुरतेच नसते, तर मामा भाच्या यांच्यातील नातं खूप वेगळं असते. जरी ते लांब राहत असेल तरी काही झालं का भेटायला लगेच येतात. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक तरी मामा लागतोच, जो आपले लाड करणारा, नेहमी आपली बाजू घेणारा, आपल्यासोबत मजा मस्ती करणारा, आपल्यासाठी आपले आईबाबांना समजवणारा, काही झालं तर का मला एक फोन कर असं सांगणारा, आपल्याला नेहमी धीर देणारा आणि सपोर्ट करणारा. मामा कधीच भाच्याला निराश करत नाही, जे पाहिजे ते आणून देते. अरे हो श्रावणी दीदी, कवी दीपा राऊत यांनी तर मामा अशी सुंदर कविता लिहिली आहे. हो का आराध्या? ऐकव ना मग, आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल. मायेची साधर माझ्या मामाचं गाव, संपूर्ण गावात माझ्या मामाचं नाव. मामाच्या घरी जायची मला घाई, गाडीत बसवून पाठवायची मला आई. मामाच्या घरी भलं मोठं अंगण, सगळ्यांना बोलवून खेळत बसू रिंगण. मामा मामीचा प्रेमळ स्वभाव, कधीच केला नाही त्यांनी तुझे भाव. मामाच्या घरी खूप केली मस्ती, पण कधीच कुणी केली नाही जबरदस्ती. खरंच खूप सुंदर. चला तर मग मामाच्या गावाला कोणाकोणाला जायला आवडणार? आमच्या चिमुकल्यांबरोबर मामाच्या गावाची सैर करूया. नर्सरीचे चिमुकले सादर करीत आहेत अगीन गाडी. मला पण हे गाणं येतं. झुकू 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 अगीन गाडी, धुरांच्या रेषात हवेत काडी. हा बस बस, गाडी निघून जाईल. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा आमच्या चिमुकल्यांचे. झुकू 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 अगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काडी. पळती झाडे पाहूया
मामाच्या गावाचा आनंददायी प्रवास. हो, मला तर प्रत्यक्षात मामाच्या गावीच गेल्यासारखे वाटले. मुलांनो, तुम्हाला पण असाच अनुभव आलाय ना? हो, मला तर आलाच, पण इतर विद्यार्थ्यांना पण आला असेल याची मला खात्री आहे. मुलांनो, तुम्हाला जर हे गाणं पाहून आनंद झाला असेल तर तो टाळ्यांच्या रूपात व्यक्त झालाच पाहिजे. श्रावणी दीदी, हा, सांग ना. मी तुला एक कोड विचारू? हो, विचार. एक व्यक्ती एकदा रस्त्याने जात असताना पाऊस सुरू झाला. तो पूर्ण ओला झाला, पण त्याच्या डोक्यावरचे एकही केस ओले झाले नाही. विशेष त्याच्याकडे छत्री, रेनकोट असे काहीही नव्हते. काय माहीत? अरे, कारण तो टकला होता ना. काय यार, तू रिकाम्या गोष्टी कमी कर बरं. आपला एवढा छान कार्यक्रम चालू आहे, तू त्याकडे लक्ष दे. मुले इतके सुंदर नृत्य करत आहेत. चला तर मग वळूया पुढच्या गाण्याकडे. Zooby dooby bum para, zooby dooby param pam. Zooby dooby nache क्यों पागल stupid man. Zooby dooby bum para, zooby dooby param pam. Zooby dooby nache क्यों पागल stupid man. शाखों पे पत्ते गा रहे हैं, फूलों पे भंवरे गा रहे, दीवानी किरणें गा रहे हैं, ये पंछी गा रहे हैं. बगिया में दो फूलों की हो रही है गुफ्तगू, जैसा फिल्मों में होता है हो रहा है हूबहू. Ay ay ay, zooby dooby bum para, zooby dooby param pam. Zooby dooby nache क्यों पागल stupid man. Zooby dooby bum para, zooby dooby param pam. Zooby dooby nache क्यों पागल stupid man. Rim झिम सन 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 हवा, टिप 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 बूंदे गुर्राते बिजलियां. भीगी भीगी साड़ी में यूं ठुमके लगाती तू, जैसा फिल्मों में होता है हो रहा है हूबहू. Ay ay ay, zooby dooby bum para, zooby dooby param pam. Zooby dooby nache क्यों पागल stupid man. Zooby dooby bum para, zooby dooby param pam. Zooby dooby nache क्यों पागल stupid man. चांद जमीन पर इतरा के गा रहा, एक टिम टिम टूटा तारा उठला के गा रहा. रात अकेली तन्हा मुझे छू लिया कि तू, जैसा फिल्मों में होता है हो रहा है हूबहू. Zooby dooby bum para, zooby dooby param pam. Zooby dooby nache क्यों पागल stupid man. Zooby dooby bum para, zooby dooby param pam. Zooby dooby nache क्यों पागल stupid man. Zooby dooby dooby dooby.
वसंत पंचमीपासून आपल्या शाळेत नर्सरीपासून नवीन प्रवेश सुरू होतात. हो, कारण वसंत पंचमी या दिवशी आपली विद्येची देवता मा सरस्वती देवीची उत्पत्ती झाली होती. या दिवसाचे खूप महत्त्व मानले जाते. अशी प्रथा पण आहे की आपल्या मुलांचा शाळेत प्रवेश घेण्याआधी बासर या गावी नेऊन सरस्वती मातेचे पूजन करूनच मग शाळेत प्रवेश घेतला जातो. आणि यावर्षी वसंत पंचमी ही 2 फेब्रुवारीला आहे. तुझ्या घरी आहे का मग कुणी लहान मूल? नाही, माझ्या घरी तर नाही, पण माझ्या शेजारी किंवा नातेवाईकांमध्ये कुणी असेल तर मी नक्की सांगेन. आशुतोष शशांक शेखर चंद्रमौली चिदंबरा, कोटी कोटी प्रणाम शंभू, कोटी नमन दिगंबरा, कोटी नमन दिगंबरा. हर हर महादेव, एक लोटा जल सारे समस्या का हल. अरे हे काय लावलं नवीनच? अगं, आज सर्वत्र शिवांची आराधना होताना आपल्याला दिसत आहे. अरे पण तुला शंकरजीविषयी काही माहीत आहे का? हो, भगवान शिव यांचे अनेक नावे आणि विविध रूपे प्रसिद्ध आहेत. सर्व देवांमध्ये श्रेष्ठ म्हणून त्यांना महादेव असे संबोधले जाते. समुद्र मंथनातून निर्माण झालेले विष प्राशन करून ते आपल्या कंठांमध्ये साठविल्यामुळे त्यांचा गळा निळ्या रंगाचा झाला आणि म्हणूनच त्यांना नीलकंठ किंवा नीलग्रीव असे म्हणू जाऊ लागले. समस्त प्राणीमात्रेत व पशूंचे स्वामी असल्याने ते पशुपती म्हणून देखील ओळखले जातात. भगवान शंकर हेही या देवतेच्या अनेक नावांपैकी एक नाव आहे. शिव हे या जगाचे आदियोगी, प्रथम योगी, आदिगुरु, प्रथम गुरु आहेत अशी मान्यता आहे. शंकरोती इति शंकर, म्हणजे जो आपले कल्याण करतो तो शंकर होय. भारतीय सप्तऋषींना भगवान शिवाने प्रथम ज्ञान दिले असे मानले जाते. भगवान शिव हे सर्व सृष्टीचे कारण आहेत. रुद्र हे शिवशंकराचे वेदांतील नाव आहे. पार्वती त्यांची अर्धांगिनी आहे आणि स्कंद आणि गणेश ही त्यांची मुले आहेत. भगवान ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली व भगवान विष्णू हे या सृष्टीचे पालन करतात. परंतु सृष्टीचे कल्याण हे भगवान शिवशंकरामुळेच होणारे आहे. भगवान शंकर हे तमागुणाचे कारक असून सृष्टीचे संहार आणि विघटन त्यांच्या अधिपत्याखाली आहे. हे त्रिदेव म्हणजे नित्य नियमित जन्म मरण चक्राची रूपके आहेत. भगवान शिवाच्या अनेक रूपकांमध्ये उमामाहेश्वर, अर्धनारीश्वर, पशुपती, कृतिवास, दक्षिणमूर्ती आणि योगीश्वर इत्यादी रूपे प्रसिद्ध आहेत. शिव हा योगी मानला जातो आणि शिवशंकराची पूजा लिंग स्वरूपात केली जाते. भगवान शंकराला बेलपत्र प्रिय आहे. शिवतांडवा स्तोत्रम या रचनेमध्ये शिवाचे वर्णन आणि स्तुती अतिशय कुशलपणे योग्य ते शब्द वापरून केली गेली आहे. हे स्तोत्र रावणाने रचले असे मानले जाते. तसा उल्लेखही या स्तोत्रात आहे. शंकराचे शारीरिक वैशिष्ट्य सांगायचे झाले म्हणजे शंकराची पूजा करताना रोज नवीन चिताभस्म लागते. हे चिताभस्म कापरासारखे पांढरे म्हणजेच राखाडी रंगाचे असते, म्हणून त्यांना कर्पूर गौर असे म्हणतात. शंकराने स्वर्गातून पृथ्वीवर येणाऱ्या गंगेचा भयानक प्रवाह आपल्या जटेत धारण केला, म्हणून त्याला गंगाधर असे म्हणतात. तसेच शिवाचे रौद्र रूप सर्वांना माहीत आहे, पण ममता, वात्सल्य, क्षमाशीलता हे गुण ज्यांच्या अंगी आहेत अशा चंद्रमा त्यांच्या कपाळी आहेत. आपल्याला एक प्रश्न नेहमी पडतो की शंकराने गळ्यात नाग का धारण केला आहे. तर समुद्रमंथनातून निघालेले विष शंकराने प्राशन केले होते. त्या हलाहल विषाचा दाह थांबवण्यासाठी वासुकी नाग शंकराने गळ्यात धारण केला आहे. तसेच शंकरजी त्रिकालदर्शी असतात, त्यामुळे त्यांना तिसरा डोळा हा सत्य पाहण्यासाठी व दर्शवण्यासाठी आहे. आणि शंकराने वाघामध्ये असलेले राग, तामस हे गुण मारून त्यांचे आसन बनवून त्यावर विराजमान झालेले आहेत. अशा प्रकारे शंकराने धारण केलेल्या प्रत्येक गोष्टीचे वैशिष्ट्य आहे. आणि हो, शिवजींच्या हातामध्ये एक वाद्य पण असते.
आठवते का तुला? डमरू ना? होय, तुला माहीत आहे एकदा जेव्हा शंकरजी ध्यान करत होते तेव्हा गणेशजींनी त्यांचे डमरू खेळायला आणले होते. तेव्हा नंदींनी त्यांना म्हणाले की त्यांच्या वाद्यासोबत खेळू नका, पण गणेशजी खूप हट्टी होते. त्यांनी डमरू वाजवत एक छान नृत्य केला. तेच डमरूच्या तालावरील नृत्य आपल्यासमोर सादर करीत आहेत KG2चे बाल गणेशा. तर गाण्याचे बोल आहेत शंकरजी का डमरू बाजे. शंकर जी का डमरू बाजे, पार्वती का नंदन नाचे. शंकर जी का डमरू बाजे, पार्वती का नंदन नाचे. बर्फीले कैलाश शिखर पर जय गणेश की धूम. अजय हो, अजय हो, अजय हो, अजय हो, अजय हो. शंकर जी का डमरू बाजे, पार्वती का नंदन नाचे. बर्फीले कैलाश शिखर पर जय गणेश की धूम. मृत्यु मरता काम करता जो चंडाल का, काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का. अकाल मृत्यु मरता काम करता जो चंडाल का, काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का. अकाल मृत्यु मरता काम करता जो चंडाल का, काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का. अकाल मृत्यु मरता काम करता जो चंडाल का, काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का. येऊ द्या, टाळ्याचा आवाज येऊ द्या. भोले की मस्ती में नाचेंगे सारे, भोले हरेंगे जो कष्ट तुम्हारे. भोले के नाम पे चलती है दुनिया, पार लगेगा भोले के सहारे. भोले के नाम के दीवाने हुए हम, फिर भूल गए हम तो सारे जिंदगी के गम. तुझे देंगे भोले दर्शन साक्षात सामने, जैसे हनुमान जी को दिए श्री राम ने. भोले की भक्ति में मिल के सारे आज बोले हर हर महादेव महाकाल बम बोले. बम बोले, बम बोले, बम बोले, बम बम बोले, बम बम बोले, बम 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 बोले. डरना किसी बात का, साथ भोलेनाथ का. सर पे मेरे हाथ भोले तेरे आशीर्वाद का. डरना किसी बात का, साथ भोलेनाथ का. सर पे मेरे हाथ भोले तेरे आशीर्वाद का. शिव शंभू शिव शंकर, तेरा नशा है चढ़ा बस हम पर. लेके नाम भोले का हूँ निहाल, मन में न है कोई ख्याल. भोले में मैं मगन हूँ, वो जानता है सबका हाल. मस्तों के टोले में कोई सारे भोले में, भूल गए हैं दुनिया जब से मन लगा है भोले में. आपल्या बाल गणेशांनी तर डमरूच्या तालावर खूपच छान नृत्य केले. टाळ्या तर झाल्याच पाहिजे ना. हे तर बाल गणेशा या मूवीचे गाणे आहे. मला तर खूप आवडते ही मूवी. हो, मला पण. मला तर साऊथ मूवीज पण खूप आवडतात. काय त्यामध्ये ॲक्टर्सची ॲक्टिंग, काय ती कॉमेडी, आणि काही मूवीजमध्ये तर खूपच सस्पेन्स असतो. खूप भारी वाटते पाहायला. पियुष,
आताच तर एक मूवी खूप हिट झाली आहे आणि लहान मुलांमध्ये तर खूप क्रेज आहे त्याचं. नाहीतर काय, आठवते का मुलांना कुठली तर? अरे पियुष, ते तर डायरेक्ट ॲक्शन करून दाखवतात. सांगा मुलांना. पुष्पा, पुष्पराज झुकेगा नाही साला. आता मुलं तर गाणं पण म्हणून दाखवतात. ऐका त्यांचं एक गाणं. खरंच या मूवीने तर वेड लावलंय मुलांना. चला तर मग पुष्पा या सुपरहिट मूवीचे मुलांना आवडणारं गाणं आपल्यासमोर घेऊन येत आहेत KG 1Bचे विद्यार्थी. गाणं तर आपल्याला माहीत आहे ना. तेरी झलक शरफी श्रीवल्ली नैनामदख बर्फी. तेरी झलक शरफी श्रीवल्ली बातें करे जो हरफी. नजरें मिलते ही नजरों से नजरों को चुराए, कैसी ये हया तेरी जो तू पलकों को झुकाए. रब जो पोशीदा है उसको निहारे तू, और जो गर्विदा है उसको टाले तू. तेरी झलक शर्फी श्रीवल्ली नैनामदख बर्फी. तेरी झलक शर्फी श्रीवल्ली बातें करे दो हरफी. सारा जमाना है मेरे पीछे, पर ये दीवाना है तेरे पीछे. सर ये झुकने ना दूं दुनिया के आगे, पर तेरी पायल देखूं करके सर नीचे. तमन्ना हीरा पन्ना मुझको है बस तेरा बनना, एक झलक तेरी आंखों में ख्वाब सजा जाए. तेरी झलक शर्फी श्रीवल्ली नैनामदख बर्फी. तेरी झलक शर्फी श्रीवल्ली बातें करे दो हरफी. तेरी सहेलियां सादा मामूली, उसके मुकाबले थोड़ी तू भली. जैसे ही सोलवा चढ़ जाए सावन, तू क्या हर लड़की दिखे फूलों की कली. पास पे लिपटी लाल साड़ी वो भी दिखे राजकुमारी, झुमके बिंदी और गजरे से रूप निखर जाए. फिर भी तेरी झलक शर्फी श्रीवल्ली नैनामदख बर्फी. तेरी झलक शर्फी श्रीवल्ली बातें करे दो हरफी. खरंच किती वेळ आहे ना मुलांना या पुष्पाचं. हो ना, पुष्पाची हुबेहूब नकल करतात. अगं फक्त मंचावरचे विद्यार्थी नाही तर समोरचे सगळे बसलेले विद्यार्थी पण गाण्याच्या तालावर पुष्पाची नकल करत होते. सर्वांनी खूप एन्जॉय केलं हे गाणं. श्रावणी दीदी, हां सांग बरं एकदाचं तुझं काय म्हणणं आहे तर. तुला कापूस कोंडायची गोष्ट सांगू? नको सांगू.
नको सांगू काय नको सांगू? तुला कापूस कोंड्याची गोष्ट सांगू? शांत बस. शांत बस काय शांत बस? तुला कापूस कोंड्याची गोष्ट सांगू? मी मारेल हा पियुष, त्रास नको देऊ. मारेल काय मारेल? तुला कापूस कोंड्याची गोष्ट सांगू? श्रावणी दीदी याच्याकडे लक्ष नको देऊ. चल आता आपण पुढील गाण्याकडे वळूया. काय झालं पियुष, तुझा चेहरा का सुकला? मला ना खूप भूक लागली, काहीतरी चविष्ट खायचं वाटते. जसे की पाणीपुरी. हो, अकोल्याची पाणीपुरी खूप प्रसिद्ध आहे. वडापाव पण आवडतोय मला अकोल्यामधला. पण मुंबईचा वडापाव खूप प्रसिद्ध आहे. आणि शेगावची कचोरी, गांधीग्रामची गुळपट्टी, राठीचा समोसा, निर्मळची मिठाई. बस बस बस, एवढं सगळं ऐकून तर माझ्या अकलेला कुलूप लागलं व पोटाचं कुलूप उघडलं. पण एवढे सगळे पदार्थ खाल्ल्यानंतर मस्त मसालेदार पान खायचं मजा येईल. तुला माहीत आहे पान कुठलं प्रसिद्ध आहे? अरे, हा कसला विचित्र प्रश्न विचारतेस. पान म्हटलं म्हणजे बनारसचे. असेच बनारसचे पान खाऊन आपल्या बंद अकलेचा ताला खोलण्यासाठी येत आहेत नर्सरीचे चिमुकले. अरे भंग का रंग जमा हो चकाचक, फिर लो पान चबाए. आहा, अरे ऐसा झटका लगे जिया पे, पुनर्जन्म हो जाए. ओ खई के पान बनारस वाला, ओ खई के पान बनारस वाला, खुल जाए बंद अकल का ताला. ओ खई के पान बनारस वाला, खुल जाए बंद अकल का ताला. फिर तो ऐसा करे धमाल, सीधी कर दे सबकी चाल. ओ छोरा गंगा किनारे वाला, ओ छोरा गंगा किनारे वाला. भाई के पान बनाओ रसवाला, खुल जाए बंद अकल का ताला. अरे राम दुहाई, कैसे चक्कर में पड़ गया. हाय हाय हाय, कहाँ जान फंसाई, मैं तो सूली पे चढ़ गया. हाय हाय, कैसा सीधा साधा, मैं कैसा भोला भाला. हाँ, अरे कैसा सीधा साधा, मैं कैसा भोला भाला. जाने कौन घड़ी में पड़ गया पढ़े लिखों से पाला. मीठी छुरी से हुआ हलाल. छोरा गंगा किनारे वाला, ओ छोरा गंगा किनारे वाला. ओ खई के पान बनाओ रसवाला, खुल जाए बंद अकल का ताला. ओ मिलन सा हमरा संग नाचा, हो नाचा. एक कन्या कुंवारी हमें सूरत मर गए. हाय हाय हाय, एक मीठी कटारी हमें दिल में उतर गई. हाय हाय, कैसी गोरी गोरी वो तीखी तीखी छोरी. वावा, कैसी गोरी गोरी वो तीखी तीखी छोरी, करके जोरा जोरी कर गई हमरे दिल की चोरी. मिली छोरी तो हुआ निहाल. छोरा गंगा किनारे वाला, ओ छोरा गंगा किनारे वाला. ओ खई के पान बनारस वाला, खुल जाए बंद अकल का ताला. ओ खई के पान बनारस वाला, खुल जाए बंद अकल का ताला. फिर तो वैसा करे धमाल, सीधी कर दे सबकी चाल. ओ छोरा गंगा किनारे वाला, ओ छोरा गंगा किनारे वाला, ओ छोरा
मरीज को दवाओं की ज़रूरत होती है, ठीक उसी तरह भाइयों और बहनों, इन सारे कलाकारों को तालियों की ज़रूरत होती है। तो हो जाए एक बार ज़ोर ज़ोर से तालियां। क्यों बच्चों, बनारस का पान खा के खुल गया ना बंद अक्कल का ताला? सांग बरं. बिना ड्रायव्हरची एक गाडी चालली होती, त्या गाडीचे ॲक्सिडेंट झाले. लोक कोणाला मारतील? काय यार. बस हां, काय तू सारखे सारखे प्रश्न विचारतेस? किती बडबड करतोस? गप्प बस आता. अगं, मला नेहमी असेच प्रश्न पडतात. एखादी गोष्ट का झाली असे, ते नेमकी कधी झाली, कशामुळे घडली, पण जोपर्यंत मला त्याच्या मागचे प्रश्न उत्तरे मिळत नाहीत तोपर्यंत मला चैनच पडत नाही. लहान मुलांचं असंच असतं. लहान मुले हर तऱ्हेचे प्रश्न विचारतात, उत्सुकतेपोटी, कुतूहलापोटी. काही प्रश्न मजेशीर असतात तर काही प्रश्नांना उत्तरे देणे अवघड जाते. मोठ्यांना त्यांना समजतील अशा भाषेत द्यावी लागतात. त्यातून त्यांना वाईट वाटणार नाही याची सुद्धा काळजी घ्यावी लागते. हो ना, लहान मुले नेहमी विचाराच्या दुनियेत गुंतलेले असतात आणि आपल्याला पण त्यांच्या गोष्टीत गुंतवून ठेवतात. असेच गुंतागुंतीचे एक गाणं घेऊन सादर करण्यासाठी येत आहेत KG2B चे बालकलाकार. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा आमच्या बालकलाकारांचे. रख लो सजा के तुझे सीने से लगा के आजा गले लग जा, गले लग जा. ख्वाब बना के तुझे दिल में छुपा के रखूं मेरे पास आ, मेरे पास आ. तो मुलाकातों में, काली रातों में, बातों ही बातों में दिल दे दिया. तेरी बातों में उलझा जिया, बैठे ही बैठे मैंने दिल खो दिया. तेरी बातों में साल खा जिया, बैठे ही बैठे मैंने दिल खो दिया. इस दिल की राहों से, बहकी निगाहों से, कातिल अदाओं से तुझको है फसाना. कुछ मीठी बातों से, कुछ झूठे वादों से, पक्के इरादों से दिल को है चुराना. रख लो सजा के तुझे सीने से लगा के आजा गले लग जा, गले लग जा. ख्वाब बना के तुझे दिल में छुपा के रखूं मेरे पास आ, मेरे पास आ. तो मुलाकातों में, काली रातों में, बातों ही बातों में दिल दे दिया. तेरी बातों में उलझा जिया, बैठे ही बैठे मैंने दिल खो दिया. तेरी बातों में ऐसा उलझा जिया, बैठे ही बैठे मैंने दिल खो दिया. तुले याद मैनू गोल्डन झुमके, मैं कन्ना विच पावा चुम चुमके. तुले याद मैनू गोल्डन झुमके, मैं कन्ना विच पावा चुम चुमके. बन जावे तू शॉपिंग करा दे, बन जावे पार्टी पिक्चर दिखा दे. रिक्वेस्टा पाइया वे, चिट्टियां कलाइयां वे, ओ बेबी मेरी चिट्टियां कलाइयां वे. चिट्टियां कलाइयां वे, मेरी वाली कलाइयां वे. चिट्टियां कलाइयां वे, ओ बेबी मेरे तेरे हिस्से आइयां वे. चिट्टियां कलाइयां वे, ओ बेबी मेरी चिट्टियां कलाइयां वे. सूर्याला आग आहे, चंद्राला डाग आहे. प्रेक्षक हो, कार्यक्रम छान चालला आहे तर टाळ्या वाजवणे भाग आहे.
अच्युतं केशवं कृष्णदामोदरं रामनारायणं जानकीवल्लभं रामनारायणं जानकीवल्लभं. कृष्णा, यानंतर कृष्णाचं तर गाणं नाही का? हो, आपल्या लाडक्या बालगोपाळाचं. कृष्ण हा विष्णूचा 8वा अवतार आणि वैष्णव पंथामधील सर्वोच्च देवता म्हणून त्याची पूजा केली जाते. कृष्ण हा संरक्षण, करुणा, माया आणि प्रेमाचा देव असून तो भारतीय देवतांमध्ये सर्वात लोकप्रिय मानला जातो. हिंदू लोक कृष्णाचा जन्मदिवस दरवर्षी कृष्ण जन्माष्टमी चंद्रोत्सव हिंदू दिनदर्शिकेनुसार साजरा करतात, जो ऑगस्टच्या उत्तरार्धात किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला येतो. कृष्णाच्या अवतार समाप्तीनंतर द्वापार युग संपून कलियुगाची सुरुवात झाल्याचे सांगितले जाते. त्याच्या जीवनाचा प्रत्येक पैलू जीवनातील कर्तव्याशी जोडलेला आहे. कृष्ण या शब्दाचा अर्थ काळ्या मुखवर्णाचा आणि सर्वांना आकर्षित करणारा असा होतो. कृष्णाच्या जीवनातील किस्से आणि कथांना सामान्यत कृष्णलीला असे शीर्षक दिले जाते. तो महाभारत, भागवत पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण आणि भागवत गीता यांमधील एक मध्यवर्ती पात्र आहे आणि अनेक हिंदू तात्विक, धर्मशास्त्रीय आणि पौराणिक ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख आहे. विविध दृष्टिकोनातून त्याला चित्रित करतात. एक दैवी मूल, एक खोडकर, एक आदर्श प्रेमी, एक दैवी नायक आणि सर्वोच्च वैश्विक अस्तित्व म्हणून त्याची प्रतिमा अनेक दंतकथा प्रतिबिंबित करते आणि त्याला त्याच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यात दाखवते, जसे की लोणी घालणारा नटखट बाळकृष्ण, बासरी वाजवणारा कान्हा, राधासोबतचा किंवा भक्तांनी वेढलेला तरुण किंवा अर्जुनाला सल्ला देणारा सारथी. श्रीकृष्णाच्या जीवनातून शिकण्यासारखे पण खूप काही आहे. जसे स्वतःला विसरून साधलेला कोणताही कर्मयोग ही ईश्वराची पूजाच असते. कुठल्याही फळाची अपेक्षा न धरता निष्काम कर्म करणं हे जीवन. भक्ती म्हणजे निस्वार्थ विश्वास, सेवा आणि पूजन. प्रेम म्हणजे कसलीही अपेक्षा न ठेवणारं निरपेक्ष आदरयुक्त आकर्षण. प्रसंगी आपल्या प्राणप्रिय जन्मभूमीचाही त्याग करावा लागतो कर्तव्याच्या पालनासाठी. मानवाची खरी संपत्ती आहे बुद्धिमत्ता. सुसंस्कारांनी पैलू पाडलेली निकोप बुद्धिमत्ता हेच खरं रत्न, तीच खरी संपत्ती. आपल्या सर्वांचा लाडका कृष्ण याचे वर्णन करणारे गीत आपल्यासमोर सादर करीत आहेत KG1चे गोपिका. गाण्याचे बोल आहे, जो है अलबेला मदनैनो वाला, जिसकी दीवानी जिसकी हर बाला, वो किसना है. जो है अलबेला मदनैनो वाला, जिसकी दीवानी ब्रिज की हर बाला, वो किसना है, वो किसना है, वो किसना है, वो किसना है, किसना है. जो है अलबेला मदनैनो वाला, जिसकी दीवानी ब्रिज की हर बाला, वो किसना है, वो किसना है, वो किसना है, किसना है.
तू भी प्यार में खोई, प्यार की धुन में जागी न सोई। दुनिया से है वो अनजानी, सब कहते हैं प्रेम दीवानी। किसना से मिलती है भूल के हर बंधन, हो किसना की माला की जपती है वो जोगन। किसना है, वो किसना है, वो किसना है, किसना। मेरा भी सांसों में बंदी किसना, हर पल के जीवन में जिसकी किसना। वो राधा है, वो राधा है, राधा है। गोकुळामध्ये होता ज्याचा वास, गोपिकांसोबत ज्याने रचला रास. गोकुळामध्ये होता ज्याचा वास, गोपिकांसोबत ज्याने रचला रास. यशोदा देवकी ज्याची मैया, तो साऱ्यांचा लाडका कृष्ण कन्हैया. जोरदार टाळ्या होऊ जाऊ द्या आपल्या लाडक्या कृष्ण कन्हैया आणि गोपिकांसाठी. शेतकऱ्याच्या शेतात जेव्हा पीक येते तेव्हा शेतकरी दिवाळी साजरी करतो. तसेच प्रत्येक धर्माचे असते. आपला देश सर्व धर्म समभाव पाडणारा आहे. त्यामुळे आपल्याला प्रत्येक धर्माच्या सणाची माहिती आहे. हो, मला पण ख्रिसमस, दिवाळी, होळी, दसरा, गुरु नानक जयंती हे सर्व धर्म या दिवसांमध्ये आपल्या आनंदी साजरा करण्याकरिता सेलिब्रेट करतात. अरे, आपण पण आज आनंद उत्सवाचे सेलिब्रेशन तर करत आहोत. आणि या सेलिब्रेशनमध्ये भर पाडण्याकरिता येत आहेत KG1Bचे विद्यार्थी. गाण्याचे बोल आहेत टुकुर 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 देख टकाटक टुकुर. तुझे नचा दूं मैं तक दिन दिन बिन पे जैसे है नचती ना गिन आगे पीछे तेरे घूंघून जैसे फूल पे करती मक्खी बिना बिन. जरा तू हाथ उठा के कमरिया गोल घुमा के आजा मेरी फ्लोर पे दिल वाले से तू दिल लगा के. जश्नबाजी की शाम है, जश्नबाजी की शाम है.
तो ऐसी कि सारा बाग खिल जाए, ताली बजाओ तो ऐसी सारे बच्चे खुश हो जाए. टीचर, आपले बाल कलाकार किती सुंदर नृत्य सादर करत आहेत आणि पालकांचा प्रतिसाद पण छान आहे. टीचर पण खूप मेहनत घेत आहेत. या सर्वांचे आभार तर मानायलाच पाहिजे. हो, खरंच पावसाच्या थेंबाने धरती सुगंधित होते आणि सुखावते. चांगल्या माणसाच्या सानिध्याने जीवन आनंदी होते आणि नाती घट्ट होतात. म्हणून तुमच्यासारखी चांगली माणसे भेटणे म्हणजे भाग्यच असते. तुमचे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा असाच राहो ही सदिच्छा असल्याने तुमचे आभार मानणे क्रमपात्र ठरते. अत्तराने कपड्याला सुगंधित करणे ही काही मोठी गोष्ट नाही. आयुष्याची खरी मजा तर तेव्हा येते जेव्हा आयुष्य आपल्या कर्तबगारीने सुगंधित होते. आपल्या कर्तृत्ववान कार्यशैलीतून स्वतःसोबतच जनसामान्याचे जीवन सुगंधित करणारे व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री अजरामर गावंडे सर यांचे आम्ही आभारी आहे. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री मुकुंद सपकाळ सर व सहसचिव माननीय अशोकरावजी पटोकार सर यांचे सुद्धा मी आभार मानते. सदैव राहू द्या आशीर्वादाची थाप आमच्या पाठी. सदैव राहू द्या आशीर्वादाची थाप आमच्या पाठी. काळजातले 2 शब्द तुमच्या आभारासाठी. आजच्या कार्यक्रमाच्या उद्घाटन म्हणून लाभलेल्या व आमचे प्रेरणास्थान आदरणीय मातोश्री अनुसया देवी शांतारामजी गावंडे यांचे मी आनंदी किसच्या वतीने आभार मानते. ऋणी आहोत आम्ही आपले देतो शब्दसुमनांचा उपहार. ऋणी आहोत आम्ही आपले देतो शब्दसुमनांचा उपहार. मौल्यवान वेळ दिला आम्हासाठी आज मानतो आपले मनपूर्वक आभार. आपल्या संस्थेच्या सदस्या माननीय सौ मीरा गावंडे मॅडम यांचे सुद्धा मी आनंदी किसच्या वतीने आभार मानते. शब्दातून कसे आभार व्यक्त करावे तुमचे. शब्दातून कसे आभार व्यक्त करावे तुमचे. तुमच्या विषयीच्या आदराने मन भरू लागले आमचे. ज्यांच्यासाठी शब्द अपुरे पडतील असे आपल्या संस्थेचे सचिव माननीय श्री दिगंबर गावंडे सर यांचे मी आभार मानते. शिकवले तुम्ही आम्हा भाषा मानाची जाणावया. शिकवले तुम्ही आम्हा भाषा मानाची जाणावया. शब्द सारे पडतील फिके आभार तुमचे मानावया. प्रेमळ स्वभावाच्या सर्वांना प्रेमाने समजून घेणाऱ्या तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या आणि पाठीशी सदैव खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या संस्थेच्या कोषाध्यक्षा सौ वैशाली गावंडे मॅडम यांचे मी आभार मानते. मानू कसे आभार तुमचे खरंच आज कळत नाही. मानू कसे आभार तुमचे खरंच आज कळत नाही. तुमच्यासाठी तोलामोलाचे शब्द काही मिळत नाही. वेळोवेळी सहकार्य करून प्रोत्साहन देणाऱ्या माननीय मुख्याध्यापिका सौ शीतल मते मॅडम यांचे सुद्धा मी आभार मानते. उद्धरितो जो पिढी तो अन्य कामा जातो. उद्धरितो जो पिढी तो अन्य कामा जातो. शासनालिखी शिक्षक शाळेतशी शिकवतो. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली त्याबद्दल त्यांचे मी खूप खूप आभार मानते. आपल्या सगळ्यांच्या मदतीनेच हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला. तसेच सर्वात महत्त्वाचे ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे असे माझे लाडके विद्यार्थी. या सर्वांनी हा कार्यक्रम शांतपणे बसून यशस्वीरित्या पार पाडला त्याबद्दल मी सर्वांचे कौतुक करते. आजच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सहकार्य म्हणून लाभलेले मंडप आणि बिछायतकरिता श्री दिनेश हागे तसेच साऊंड आणि लाइटिंग डेकोरेटर्स श्री रितेश वासनकार यांचे सुद्धा मी आनंदी किसच्या वतीने आभार मानते. हा आनंदोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे कोरिओग्राफर श्री अमोल हिवाळे सर व सूरज सर यांचे सुद्धा मी आनंदी किसच्या वतीने आभार मानते. तिन्ही ऋतूमध्ये विद्यार्थ्यांना वेळेवर सुखरूप ने-आण करणारे सर्व गाडी चालक यांचे सुद्धा मी आनंदी किसच्या वतीने आभार मानते.
आजच्या कार्यक्रमाची ज्यांनी शोभा वाढवली व कार्यक्रमात सहभागी झाले अशा सर्व प्रेक्षकांचे शब्दसुमनांनी मनपूर्वक आभार. तसेच दरवर्षी आपल्याला स्नेहसंमेलनामध्ये पालकांना आतमध्ये प्रवेश देणारे, आपल्याला सहकार्य करणारे दादा यांचे बी आभार मानते. भिरभिरणाऱ्या पाखरांना जरी आभाळाची जोड असते, भिरभिरणाऱ्या पाखरांना जशी आभाळाची जोड असते, दिवस मावळू लागतो तशी घरच्याचीच ओढ असते. घरट्याकडे परतण्यापूर्वी आभार तुमचे मानत आहे, कारण आभाराने होणारी सांगता नेहमीच गोड असते. चला तर मग वळूया पुढील कार्यक्रमाकडे. अरे पियुष, असा का करत आहे? अगं, मला खूप थंडी वाजत आहे. मला हा ऋतू अजिबात आवडत नाही. एकतर ही थंडी, त्यामध्ये रोज सकाळी उठावं लागतं, पाणी पण खूप थंड असतं आणि आपली स्किन पण ड्राय होते. छे बाबा. मग तुला कुठला ऋतू आवडतो तर? मला तर पावसाळा खूप आवडतो. पावसाळा हा भारतातील 4 मुख्य ऋतूंपैकी एक आहे. पावसाळा आला की आकाशात ढग पाहून आले की धो धो पाऊस पडतो. पावसाळा हा एक असा ऋतू आहे जो जवळजवळ प्रत्येकाला आवडतो, कारण त्यामुळे कडक उन्हानंतर आराम मिळतो. जून महिन्यापासून पावसाळा सुरू होतो. हा पावसाळा भारतातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आणि महत्त्वाचा आहे. पावसाळ्याच्या आगमनाने लोकांमध्ये, विशेषतः शेतकऱ्यांमध्ये आनंदाचा संचार होतो. बरेचसे पीक चांगल्या पावसावर अवलंबून असते. चांगला पाऊस झाला नाही तर फारसे उत्पादन मिळणार नाही, त्यामुळे लोकांना धान्य मिळणार नाही. झाडे, वनस्पती, गवत, पिके आणि भाजीपाला इत्यादीच्या वाढीस मदत करते. हा ऋतू सर्व प्राणी पक्ष्यांनाही खूप आवडतो, कारण त्यांना चरायला भरपूर गवत आणि पिण्यासाठी पाणी मिळते. शेवटी पावसाळा सगळ्यांनाच आवडतो. सगळीकडे हिरवाई दिसते. झाडे, पैली यांना नदीनं पाने येतात, फुले फुलू लागतात. आकाशात इंद्रधनुष्य पाहण्याची उत्तम संधी मिळते. मोर आणि इतर पक्षी पंख पसरून नाचू लागतात. सर्वजण शाळेत आणि घरी पावसाळ्याचा आनंद घेतात. एवढेच नाही तर लहान मुलांसाठी पण पावसाळा खूप मजेदार असते. शाळेतील लहान मुलांसाठी पावसाळा एक खेळाचा आणि धमाल वेळ असतो. पावसाळ्याच्या सरीत भिजणे हे लहान मुलांसाठी एक विशेष आनंदाचे कारण असते. पावसाळ्यात मुलांची गडबड, नाचणे, पाण्यात भिजून खेळणे, गाणं ऐकणे आणि झाडाखाली बसून विश्रांती घेणे या सर्व गोष्टी पावसाळ्यातल्या मजेत मुलं करत असतात. आणि हो, खूप पाऊस पडला की शाळेला सुट्टी पण मिळते. लहान मुलं गाणीसुद्धा गातात, जसे ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा यांसारखी. पावसाळा त्यांच्यासाठी अत्यंत आनंददायक ऋतू आहे. असाच पावसाळ्याचा मनसोक्त आनंद घेणारे गीत घेऊन येत आहेत KG2चे विद्यार्थी. गाण्याचे बोल आहे, घोडे जैसी चाल, हाथी जैसी दुम, ओ सावरना जा, कहाँ से आए तुम, चाक दुम दुम, चाक दुम दुम, चाक दुम दुम दुम. घोड़े जैसी चाल, हाथी जैसी दुम, ओ सावन राजा कहाँ से आए तुम. घोड़े जैसी चाल, हाथी जैसी दुम, ओ सावन राजा कहाँ से आए तुम. कोई लड़की है जब वो हंसती है, कोई लड़की है जब वो हंसती है, बारिश होती है छलक छलक झुम झुम. कोई लड़की है जब वो हंसती है, बारिश होती है छलक छलक झुम झुम. कोई लड़का है जब वो
पीछे है तूफान, मौसम बेईमान, कहाँ चले हमको। कोई लड़की है जब वो हंसती है, बारिश होती है छनक छनक छुम छुम। कोई लड़का है जब वो गाता है, सावन आता है घुमड़ घुमड़ घुम घुम। घोड़े जैसी चाल, हाथी जैसी धूम, ओ सावन राजा कहाँ से आए तुम। घोड़े जैसी चाल, हाथी जैसी धूम, ओ सावन राजा कहाँ से आए तुम। छक धूम धूम छक धूम धूम छक धूम धूम छक धूम धूम। खूपच सुंदर. मुलांचा उत्साह वाढण्यासाठी टाळ्या तर झाल्याच पाहिजे ना. काय मग पियुष, घेतला की नाही पावसाचा मजा? हो, मी तर खूप एन्जॉय केलं. श्रीराम 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 श्रीराम. श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरन भव भय दारुणम. नव कंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणम. कंज पद कंजारुणम. रामायण एक पवित्र हिंदू ग्रंथ. तुला माहीत आहे का हे महाकाव्य कोणी रचले? हो, वाल्मिकी ऋषींनी ना. होय, हे वाल्मिकी ऋषींनीच रचलेले एक महाकाव्य आहे. वाल्मिकी ऋषींनी रामायण हे अनुष्टुभ छंदात रचले आहे. रामायणाचा उल्लेख नीतिकथा, तात्विक व भक्ती संबंधित चर्चांमध्ये येतो. राम, सीता, लक्ष्मण, भरत, हनुमान व कथेचा खलनायक रावण आदी पात्रे भारतीय सांस्कृतिक प्रज्ञेचा भाग बनले आहेत. रामायणामध्ये 24,000 श्लोक असून ते 7 खंडांमध्ये विभागले आहे. हे विशाल रामायण सर्वांना माहीत आहे, पण आपण दिवाळी का साजरी करतो माहीत आहे का? कारण त्या दिवशी राम 14 वर्षाचा वनवास संपवून रावणाचा वध करून अयोध्येमध्ये परत आले होते. हो, बरोबर आहे. आणि तुला माहीत आहे का, असे म्हणतात की देवापर्यंत पोहोचण्यासाठी भक्ताची आराधना करावी लागते. तेच रामाचे भक्त केशरिकेलाल म्हणजेच हनुमानजी आज पण आपल्या वानरसेनेसोबत येत आहेत. जे अयोध्याला जाऊन रामाचे दर्शन घेऊ शकले नाही, ते आज इथे लांब ललाटचे दर्शन घेऊन आपली मनोकामना पूर्ण करू शकतात. आपल्याला प्रत्यक्षात प्रभू श्री रामाचे दर्शन घडविण्यासाठी येत आहेत KG2 चे विद्यार्थी. मेरे राम जी से कहते ना, जय सिया राम, जय सिया राम. मैं बसा दिया जिसने मेरे श्री राम को, ऐसी भक्ति ना देखी कहीं. नमन भक्त हनुमान को, नमन भक्त हनुमान को. जो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम, कि जो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम, मेरी राम जी से कह देना जय सिया राम. कि जो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम, मेरी राम जी से कह देना जय सिया राम. राम संग जपता तुम्हारा सदा नाम,
साक्षात रामलल्लाचे दर्शन. हो खरंच माझ्या मनाला तर प्रभू श्रीरामांच्या दर्शनाने शांतीच मिळाली. हो खरंच आज सर्व विद्यार्थ्यांनी जोरदार नृत्य सादर केले आणि हा आपला कार्यक्रम बहारदार बनवला. एकदा जोरदार कौतुकास्पद टाळ्या होऊन जाऊ द्या आमच्या सर्व चिमुकल्यांसाठी.